मुळे गल्ली रैना गल्ली अतुलबाबांची उपस्थित मला आता इथून गोवळणार आहेत. अतिशय तोफानी गर्दी बघू शकता तुम्ही. सुनील घोरपडे असेल, शशी शिंदे, बाकी आपण बसा नाही बसा या पुढे या बस साहेब आमच्याकडे आहे फॅमिली मेंबर पण आता इथं ह्या बिल्डिंगमध्ये कोण कोण राहतं बसचे 4-8 फळ सगळे आपल्यालाच राहिले बरं चालू साहेबांना जागा वगैरे खुर्ची वगैरे एक चेयर दे कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आपले लाडके लोकप्रिय उमेदवार माननीय डॉक्टर अतुलबाबा भोसले या सदिच्छा भेटीसाठी तुमच्या गल्लीमध्ये आलेले आहेत. आम्हा सर्वांची इच्छा आहे की बाबांचं विकासात्मक काम तुम्हाला सर्वांना माहिती आहे. आज कराडमध्ये स्टेडियमसाठी निधी आणलेला आहे 96 कोटी, वाकाण साईडला रस्त्यांसाठी 50 कोटी आणि विविध ठिकाणचा निधी जसं आपलं पाणी पुरवठ्याची वगैरे मध्ये जी पाईपलाईनची झाली दुरावस्था त्यासाठी 6.5 कोटीचा पण निधी आणलेला आहे त्यांनी. तर विकास कामं जवळजवळ 745 कोटींची पूर्ण कराड दक्षिणसाठी आणलेली आहे आणि वेळोवेळी वेगवेगळ्या ठिकाणी बाबा कायम सर्वांना उपलब्ध आहेत. जसे की कोरोना काळात जी महामारी आली त्यावेळी आपल्या सर्वांना खूप त्रास झाला, त्यावेळी आपल्याला कृष्णा हे वरदान ठरलं. आपल्याला दुसरीकडे कुठं हॉस्पिटलच मिळालं नसतं, तर त्या माध्यमातून भोसले कुटुंबियांनी नेहमीच आपली सेवा केलेली आहे. तसेच वेगवेगळ्या माध्यमातून कारखाना असेल, बँका, पतसंस्था, शैक्षणिक संस्था या माध्यमातून भरपूर असा रोजगार उपलब्ध केलेला आहे. तर आज आपण सर्वांनी एक निश्चय करूया की बाबांच्या पाठीशी आपण ठामपणे राहायचं आहे, त्यांना बहुमताने निवडून द्यायचं आणि बाबा आपल्याला 2 शब्द मार्गदर्शन करतील. आपल्या मोहित चौकामध्ये घेतलेल्या सभेनिमित्त उपस्थित आदरणीय शरद काका देसाई, आदरणीय दिलीपराव देसाई, रविराज देसाई, आदरणीय घोरपडे साहेब, आदरणीय दत्ताजीराव देसाई, प्रतीकराव देसाई, पंकजराव पाटील, किशोरराव मोहिते. आज इथं मला अत्यंत चांगलं वाटतं. आल्यानंतर मला आत्ताच काकांनी जुनी आठवण करून दिली की शाळेमध्ये आम्ही असताना बॅडमिंटन खेळायला आलो होतो आणि बॅडमिंटन खेळायला आलो असताना गाडी नव्हती आमच्याकडे. डॉक्टर आंबेडकर सर होते, त्यांनी मुलगा आणि मी लोक होतो. मग काकांनी गाडीवरनं आम्हाला घरापर्यंत सोडलं. त्यामुळे या जुन्या पिढीला उजाळा आज या बैठकीच्या निमित्तानं बनलेला एक भावनिक नातं त्यांचं आणि कृष्णा परिवाराचा. त्यांनी 34 वर्ष संस्थेच्या सेवेमध्ये आपले जीवन अर्पण केले आणि संस्था अशाच चांगल्या लोकांच्या जीवावर संस्था वाढली आणि समाजाची चांगली सेवा संस्थेच्या माध्यमातून आपण आजपर्यंत करू शकतो. विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं आज
कराडमध्ये प्रचार दौरा सुरू आहे. येत्या 20 तारखेला विधानसभेच्या निवडणुकीला त्याला सामोरे जायचं. विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं कराडच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचून लोकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न आहे. मागच्या 2.5 वर्षामध्ये महायुती सरकारच्या वतीनं कराडच्या प्रगतीसाठी, कराड विधानसभा मतदारसंघाच्या प्रगतीसाठी 745 कोटी रुपयाचा निधी हा महायुती सरकारने कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघासाठी दिलेला आहे. त्यामध्ये प्रामुख्यानं ग्रामीण भागातले रस्ते, प्रमुख जिल्हा मार्ग, शेतामध्ये जाणारे पानंद रस्ते, प्रत्येक गावामध्ये सभा मंडप, मंदिराच्या समोर सभा मंडप, काही ठिकाणी नाल्याची व्यवस्था आणि अनेक ठिकाणी पर्यटनाच्या माध्यमातून देखील लोकांनी काही प्रस्ताव केले होते, जेणेकरून गावामध्ये पर्यटन विकास होण्यासाठी चालना मिळेल. त्याला सुद्धा महायुती सरकारच्या माध्यमातून मदत झालेली आहे. बरोबर कराडच्या छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमसाठी 96 कोटी 50 लाख रुपयाचा निधी हा महायुती सरकारच्या माध्यमातून देण्यात आला. हा 96 कोटी 50 लाख रुपयाचा निधी देत असताना राज्याचे आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब कराडला आलेले असताना मी साहेबांना स्टेडियमची दशा दाखवली. मी साहेबांना सांगितलं की 1972 साली साहेब स्टेडियमची उभारणी झाली आणि त्यानंतर 52 वर्ष या स्टेडियमवर कोणीही विकास निधी टाकला नाही आणि मोठ्या प्रमाणावर कराड शहरामधले आणि तालुक्यामधले, जिल्ह्यामधले लोक आपल्या स्टेडियमला प्रशिक्षण घेण्यासाठी, काही ज्येष्ठ नागरिक वॉक घेण्यासाठी किंवा शहरामध्ये राहत असणारे लोक हे खेळण्यासाठी येत असतात. आणि त्यामुळे स्टेडियमची आपल्याला परिस्थिती सुधारली पाहिजे. नव्यानं स्टेडियम उभं करण्यासाठी आपण मदत केली पाहिजे. आदरणीय देवेंद्रजींनी सांगितलं की लागेल तेवढा निधी आपण कराडच्या छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमसाठी देऊ. फेब्रुवारी महिन्यामध्ये कार्यक्रम आपण घेतला होता आणि 6 महिन्याच्या आत सरकारने त्याला निधी उपलब्ध करून दिला. राज्य सरकारच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेमधनं आणि 96 कोटी 50 लाख रुपयाचा आराखडा हा निश्चित करण्यात आला. 71 कोटी रुपयाचं टेंडर हे देखील पेपरमध्ये टेंडर नोटीसद्वारे फ्लोट करण्यात आलं आणि त्याच्यावर GSTची रक्कम आणि एस्केलेशन असा मिळून 96 कोटीचा आराखडा करण्यात आला. आणि हा आराखडा करत असताना स्टेडियमला अत्यंत उच्च पद्धतीची स्टँड, त्याच्याबरोबर स्टेडियममध्ये चांगल्या पद्धतीची सिटिंग अरेंजमेंट आणि ज्या आपण स्टँडमध्ये जशा मुंबईच्या वानखेडे स्टेडियमला गेल्यावर खुर्च्या असतात तशा रिक्लायनिंग चेअर्स किंवा मोठ्या खुर्च्या ज्याच्यामध्ये व्यवस्थित आरामशीर आपल्याला मॅच बघेपर्यंत 2, 3, 4 तास बसता येईल अशा पद्धतीची सोय. त्याबरोबर आपल्या क्रिकेट टर्फ आहे तो नव्यानं करण्यासाठीचं पूर्ण नियोजन केलं आणि क्रिकेट ग्राउंडच्या खाली ड्रेनेजची व्यवस्था असणं गरजेचं असतं, कारण पाणी जर का साठलं तर स्टेडियमच्या ग्राउंडचं नुकसान होतं. त्यामुळं ड्रेनेज सिस्टीम ही चेन्नईच्या मोठ्या स्टेडियमची पाहून आणि वानखेडे स्टेडियमला जी अत्यंत चांगल्या पद्धतीची आहे त्या धर्तीवर ड्रेनेज सिस्टीमचा सुद्धा समावेश स्टेडियमच्या कामामध्ये घेण्यात आलेला आहे. त्याचबरोबर इंडोर जे आपलं स्टेडियम आहे ज्याच्यामध्ये बॅडमिंटन कोर्ट आहे तो हुवा कोर्ट करावे अशा पद्धतीची सूचना देखील आम्ही केली होती, जेणेकरून इंटरनॅशनल मॅचेस किंवा स्टेट मॅचेस, स्टेट टुर्नामेंट घेता येतील. हुवा कोर्टची जाडी किती पाहिजे, कुठल्या क्वालिटीचा हुवा कोर्ट पाहिजे, कुठल्या कंपनीचा पाहिजे, त्याचं सुद्धा आपण डिटेल सगळं वर्कआउट केलेलं आहे. त्यामुळे चांगल्या पद्धतीचं स्टेडियमचं काम हे भविष्य काळामध्ये झालेलं आपल्याला दिसेल आणि कराडच्या वैभवामध्ये भर एका प्रकारे पडताना देखील आपल्याला बघायला मिळेल. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीणसारखी एक अत्यंत चांगली योजना ही सरकारच्या माध्यमातून ह्या राज्यामधल्या माता भगिनींसाठी आणण्यात आली. महिन्याला 1,500 रुपये असे वर्षाला 18,000 रुपयाची तरतूद राज्य सरकारने आपल्या अर्थसंकल्पात केली आणि त्याच्यामध्ये 46,000 कोटी रुपयाची तरतूद ह्या राज्यामधल्या प्रत्येक माता भगिनींच्या खात्यावर महिन्याला 1,500 रुपये टाकण्यासाठी राज्य सरकारने केली. त्याचा देखील फायदा अनेक आपल्यामधल्या माता भगिनींना प्रत्यक्ष होतोय आणि निश्चित स्वरूपी ज्या धोरणात्मक निर्णयावर सरकारने ठामपणे भर दिला की माता भगिनींच्या हातात सणावाराचे पैसे पाहिजेत, मुला मुलींच्या शिक्षणासाठी पैसे पाहिजेत किंवा काही घरामध्ये आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली
तर त्यांच्या हातामध्ये पैसे असावेत याच्यासाठीचं धोरण राज्य सरकारने निश्चित केलं. त्याचा देखील फायदा ह्या राज्यामधल्या असंख्य माता भगिनींना झाल्याशिवाय राहणार नाही. एकंदरीतच भविष्य काळात कराडचा विकास करण्यासाठी पर्यटन विकास कराडचा होणं गरजेचं आहे आणि त्याच्यामध्ये आध्यात्मिक क्षेत्र म्हणून कराडची प्रगती होणं गरजेचं आहे. अनेक वेळेला आपल्या कानावर पडत असतात गोष्टी, त्याच्यामध्ये स्पिरिच्युअल टुरिझम म्हणजे कराडमध्ये आज कृष्णामाईचा आपला घाट आहे किंवा आपण तिथं कृष्णामाईचं मंदिर आहे. मोठे मोठे मंदिरं आपल्या गावामध्ये आहेत. असंख्य आपल्या गावामध्ये गल्लीबोळामध्ये मंदिर आहे. मग जर का सगळ्या मंदिरांची डेव्हलपमेंट आपण एकत्रित करू शकलो आणि आपण जर का आपल्या शहराचं मार्केटिंग बाहेरच्या गावांमध्ये करू शकलो, बाहेरच्या राज्यांमध्ये करू शकलो, तर खूप मोठी ऐतिहासिक परंपरा असणारं कराड शहर आहे. कराड शहरामध्ये जर का आपल्याला उद्योग व्यवसाय वाढवायचा असेल तर आपल्या कराडच्या MIDCची प्रगती होणं गरजेचं आहे. कराडची जे देवस्थान आहेत, मंदिर आहेत, जी पर्यटन स्थळ आहेत, आज कृष्णा कोयनेच्या संगमावर आपला घाट आहे आणि तिथं आदरणीय स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचं स्मृतीस्थळ आहे. त्या घाटाच्या डेव्हलपमेंटसाठी सुद्धा वेगळा निधी हा खरं तर सरकारकडनं आत्तापर्यंत उपलब्ध करून घ्यायला हवा होता. कारण इतकी मोठी जागा खूप कमी शहरांना इतकी मोठी जागा नदीकडेला अशी मिळते आणि जिथं 2 नद्यांचं संगम होतं, ज्या गावाला 12 महिने नदीचा आशीर्वाद आहे, 12 महिने पाणी ज्या गावातून वाहतं आणि ज्या नदीच्या काठावर आपल्याला खूप मोठा ऐतिहासिक वारसा आपण सांगू शकतो, अशा पद्धतीनं आपण त्या जर का पूर्ण स्मृतीस्थळाचं जर का डेव्हलपमेंट केलं असतं आणि जर का आपण तिथं जर का मोठ्या प्रमाणावर निधी सरकारकडनं उपलब्ध झाला तर तिथं खूप मोठं आकर्षण हे निर्माण होऊ शकतं. आज मला आपण सांगा की का नाही आपल्या कृष्णामाईच्या घाटावर लेझर शो होऊ शकत, का नाही आपल्या कृष्णामाईच्या घाटावर रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट होऊ शकत, का नाही आपल्या कृष्णामाईच्या घाटावर रिक्रिएशनसाठी चांगली सोय होऊ शकत, का नाही कृष्णामाईच्या घाटावर एखादं सांस्कृतिक केंद्र होऊ शकत, का नाही कृष्णामाईच्या घाटावर एखादी लायब्ररी होऊ शकत, का नाही कृष्णामाईच्या घाटावर हिस्ट्री सांगण्यासाठी आपण काहीतरी टेली शो करू शकत. असंख्य गोष्टी तिथं करण्यासारख्या. रिव्हरफ्रंट इतका मोठा आहे, एवढा मोठा रिव्हरफ्रंट आपल्याला अभिमान पाहिजे की एवढा रिव्हरफ्रंट आहे आणि त्या रिव्हरफ्रंटवर एक भिंत जर का बांधली, लॉन डेव्हलप केला तर किती मोठे चांगले कार्यक्रम त्या रिव्हरफ्रंटवर होऊ शकतात. आणि आज आपण जर का बघितलं तर माझं मूळ गाव रेठरे आहे आणि रेठऱ्याला आम्ही महादेवाचं मंदिर आहे, त्याचं आम्ही डेव्हलपमेंट सगळ्यांनी मिळून पैसे सगळ्यांनी घालून कॉन्ट्रीब्यूट करून गावातल्या नागरिकांनी आम्ही केलं आणि अत्यंत छान असं सुंदर देखणं मंदिर हे बरोबर नदीकाठी झालेलं आहे आणि त्याला आम्ही क वर्ग देवस्थानचा दर्जा मिळवून दिला आणि मोठ्या प्रमाणावर DPDCतनं पैसे दिले आणि आता पर्यटन विभागाकडनं पण पैसे मंजूर आम्ही करून घेतलेत आणि त्यामुळे तिथं आम्ही रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट आम्ही करायला घेतोय आणि मंदिराचं काम पूर्ण झालंय. तसंच बाजूला ज्योतिर्लिंग मंदिर आहे, त्याचं पण आम्ही डेव्हलपमेंट केलंय. उद्या आपल्या गावामध्ये जर का बाहेरच्या गावातला नागरिक आला तर तो आपल्या गावामध्ये राहतो किंवा आपल्या गावामध्ये जेवणासाठी थांबतो, आपल्या गावामध्ये खरेदी करतो. ह्यांनी आपल्या गावामधलं लोकांचं उत्पन्न वाढतं. शेवटी लोकांच्या हातात पैसे आले तर गावाची आपल्या प्रगती होईल आणि लोकांच्या हातात पैसे येण्यासाठी जे काही आपण करू शकतो ते आपण करायचा प्रयत्न केला पाहिजे. अनेक आमच्या माता भगिनी आहेत त्या स्किल्ड आहेत, त्या घरी बसून सुद्धा काम करू शकतात. उदाहरणार्थ एखादा मोठा टेक्सटाईलची इंडस्ट्री इथं असते आणि घरी बसल्या बसल्या तुम्हाला एखादा प्रोजेक्ट त्यांनी दिला की या 10 कपड्यांना आपण शिवून द्यायचं, तर सहजरित्या आमच्या माता भगिनी शिवून देऊ शकतात आणि पर सेट आपल्याला त्याचे पैसे मिळू शकतात. म्हणजे घरी बसल्या बसल्या माता भगिनींच्या हातात पैसे येऊ शकतात आणि ते घर पण सांभाळू शकतात. याचा विचार कुठंतरी आपण करणं गरजेचं आहे. कराडसारख्या मोठ्या गावाला MIDC जरी असली तर MIDCची डेव्हलपमेंट म्हणायला पाहिजे तशी MIDCची डेव्हलपमेंट झाली नाही. मला आपण सांगा, कराडला एखादा मोठा उद्योग आलाय का? एखादी मोठी ह्युंदाई सारखी कंपनी आली आहे का? एखाद्या मोठी टाटाचं हे करणारे म्हणजे आता TCS आहे, TCSचा एखादा रिजनल हेडक्वार्टर येऊ शकतो किंवा टाटा कंपनीचे स्पेअर पार्ट करणारी एखादी अँसिलरी युनिट आपल्याकडे होऊ शकते. एखादी मोठी फाउंड्री देखील तिथं MIDCत होऊ शकते. MIDCत काही उद्योग आहेत पण पुरेसे नाही आहेत. आमचं म्हणणं आहे की तुम्ही उद्योजकांकडे गेला पाहिजे, लोकप्रतिनिधी बसला पाहिजे, मार्केटिंग आपल्या कराड शहराचं केलं पाहिजे, उद्योग इथं आणले पाहिजेत.
उद्योग आल्यानंतर त्यांना रेड कार्पेट दिली पाहिजे, त्यांना सांगितलं पाहिजे की या आम्हाला गरज आहे तुमची उद्योगांची, आपली मुलं लागणार आहेत, आपली शिकलेली मुलं आहेत, त्यांना जॉब कुठं मिळणार, नवीन उद्योग आला तर जॉब मिळणार. हा प्रयत्न कुठेतरी लोकप्रतिनिधींनी केला पाहिजे असं माझं मत आहे. मला आज खऱ्या अर्थानं आपल्यामध्ये येताना इतकंच आपल्याला सांगायचं की आम्हाला जर का काम करायची संधी आपण दिली, तुमची सेवा करायची संधी दिली, तर प्रामाणिकपणे मी काम करायचा प्रयत्न करीन. हे जे पॅरामीटर आहेत की एम्प्लॉयबिलिटी, डेव्हलपमेंट ऑफ टाउन आणि या शहराचं एकंदरीत उत्पन्न वाढवण्यासाठी जे काही करायला, उद्या आता नॅशनल हायवेचं 6 लेनिंग झालंय आणि 6 लेनिंगवर तो वरून पूल जो होतोय तो पूल झाल्यानंतर 14 लेनिंग होणार, खाली 8 लेन आणि वर 6 लेन. आता हे 14 लेनिंग झाल्यानंतर साहजिकच थोडंसं ट्रॅफिक डायव्हर्शन अदर टाउन्सकडे होणार आहे किंवा गावामध्ये लोक हायवेहून वळण्याचं प्रमाण कमी होऊ शकतं. त्यामुळे आता खोडशीपासून कराडला येणारा एखादा पूल करणं आवश्यक आहे, गरजेचं आहे शहरासाठी. त्याचा प्रयत्न हा भविष्य काळामध्ये केला पाहिजे. आणि शहराच्या ओव्हरऑल डेव्हलपमेंट फॉर 25 इयर्स, 25 वर्ष शहर आपलं कुठं पाहिजे याचा आराखडा हा खरा आज तयार करण्याची गरज आहे. त्या दृष्टीनं भविष्य काळामध्ये मला संधी मिळाल्यास मी प्रयत्न करीन. करोनाच्या संकट काळामध्ये कराड शहराची सेवा करायचा आम्ही पुरेपूर प्रयत्न केला. मध्यंतरी पाणी पुरवठ्याची समस्या निर्माण झाली तेव्हा सुद्धा आम्ही कृष्णाच्या माध्यमातून किंवा कृष्णा विश्वविद्यापीठाच्या वॉटर स्कीममधून जेवढं पाणी कराडसाठी उपलब्ध करून देता येईल तेवढं पाणी उपलब्ध करून द्यायचा प्रयत्न केला. आणि खरं तर आपल्या कराडची पाणी पुरवठा योजना ही 2 भागात आहे. एक जुनी पाणी पुरवठा योजना आहे, एक नवीन पाणी पुरवठा योजना आहे. नवीन पाणी पुरवठा योजनेची जी पाईपलाईन होती ज्याच्यातून रॉ वॉटरचा इनटेक आपल्या स्कीमला येतो, ती पाईपलाईन तुटली, म्हणजे रप्चर झाली पाण्याच्या फ्लोमुळं, आणि पाईपलाईन रप्चर झाल्यामुळं पाणी पुरवठा खंडित झाला. जुनी जी पाणी पुरवठा योजना आहे ती चालू केली असती तर कदाचित एक वेळचं पाणी आपल्याला मिळालं असतं. जुनी पाणी पुरवठा योजना का चालत नाही तर जुनी पाणी पुरवठा योजनेचा रिपेअर मेंटेनन्स केलेलं अनेक वर्ष. आणि आपल्याला तर साहेब माहित आहे की आपण कृष्णा कारखान्याच्या इरिगेशनच्या योजना चालवतो, तर मी माझ्या कानावर ही गोष्ट घातल्या मी लगेच आमच्या इरिगेशनच्या लोकांशी बोललो. मी त्यांना म्हटलं 100 HP मोटर्स आहेत. आमचे इरिगेशन मॅनेजर म्हटलं साहेब किरकोळ विषय आहे, आपण तर 250 HP मोटर चालवतोय, स्कीम मोठ्या आहेत. इरिगेशनच्या योजना आहे ती पिण्याच्या पाण्याची योजना, शेवटी मोटर एकच असते, पाण्याचा उपसा करण्यासाठी मोटर तर एक असते. पण आम्ही जवळजवळ 16 इंजिनियर आणि सगळे 100 HP मोटरचे स्पेअर पार्ट घेऊन लोक ट्रकमधून बोलवले आणि 7:30 वाजता मी स्कीमवर गेलो. तिथं सगळ्यांना सूचना मी दिल्या की हे असं आहे. आणि आमच्या इंजिनियर्सनी बघितलं सगळं आणि माझ्या इंजिनियर्सनी मला सांगितलं की बाबा 2 तासात चालू करून देतो ही आम्ही एवढं. मलाही आनंद झाला. म्हटलं ठीक आहे, 2 तासात स्कीम चालू झाली तर असंख्य लोक खुश होतील की पाणी एक वेळेचं तर किमान चालू झालं. त्या दिवशी एक लग्न होतं, त्याच्यासाठी मी लातूरला जाणार होतो. मी हे सगळं रामायण केलं, गाडीत बसून गेलो आणि मला तासाभराने सांगितलं की त्यांनी सांगितलं की जावा तुम्ही घरी जावा, काही गरज नाही, आमचं आम्ही चालू करतो. आश्चर्य म्हणजे 2 दिवस बंद ठेवला पाणी पुरवठा. मी सीओना खूप कडक शब्दात बोललो. मी म्हटलं की तुम्हाला शरम वाटायला पाहिजे की तुम्ही मदत करायला आलाय त्याला पाठवताय, तुम्ही 2 दिवस पाणी बंद ठेवताय. आणि कोणाचं बंद ठेवताय? नागरिकांचं बंद ठेवताय. काही एका पक्षाचं, गटाचं, एखाद्या राजकारणासाठीचा विषयच नव्हता ना तो. गावातल्या नागरिकांना पाणी पुरवठा बंद तुम्ही 2-2 दिवस ठेवताय. कशासाठी बंद ठेवताय? की ते कृष्णेच्या इंजिनियर्स कडून दुरुस्त नाही झालं. कृष्णेच्या इंजिनियर्स कडून झालं काय, कोणाकडे झालं काय, लोकांचा फायदा झाला तर काही विषय नाही. त्यामुळं मला दुःख झालं त्यावेळेला की हे असं इतकं म्हणजे असलं करणं बरोबर नाही. हे काय सार्वजनिक व्यवस्था आहे, पाणी काय कोणाच्या एकट्याच्या मालकीचं आहे का? आणि नगरपालिकेची योजना जरी असली तरी शेवटी नगरपालिका लोकांसाठीच आहे. ती योजना बंद ठेवून काय मिळवलं? आणि 2 दिवस काय दयनीय अवस्था होती. बाहेर सुशिक्षित चांगले लोक बाहेर पाण्याचा हंडा घेऊन बाहेर जाऊन पाणी भरत होते आणि ह्याचा विचारच केला नाही लोकांचा कोणी. आणि आपण जे पाणी पाठवत होतो साहेब, आपण संस्थेमध्ये एवढे वर्ष काम केलंय, वीट अँड वीट उभा करण्यापासून आपण आहात. आपला आरो वॉटर प्लांटच्या पाण्याचं पहिल्यांदा लॅबमध्ये टेस्टिंग केलं. तुम्हाला सुरेश बाबांचा स्वभाव माहिती आहे. डॅडी म्हटले फिट फॉर ड्रिंकिंग आहे का पाणी बघा. ते फिट फॉर ड्रिंकिंग पाणी आहे हे आमच्या लॅबनी कळवल्यानंतर मग ते टँकर धुवून ते सॅनिटाईज करून मग त्या टँकरमध्ये पाणी घालतं. आणि त्यामुळे जे कृष्णा उद्योग समूहाकडनं जे पाणी आलं
ते तुम्ही थेट पिला असता तरी सुद्धा हे ह्या बाटलीमध्ये जे पाणी आहे त्याच दर्जाचं पाणी हे आपण गावामध्ये सप्लाय केलं. कारण शेवटी एखाद्यानी घरामध्ये लहान मुलं असतात, पाणी जर का घेतलं आणि त्याच्यामुळे काही व्हायला नको ही काळजी आपण घेतली. आणि कराडकरांच्या कायमस्वरूपी आपण सेवेमध्ये आहे. मागच्या निवडणुकीमध्ये मला नाही संधी मिळाली तरी मी थांबलो नाही. मी तुमच्या दारात येत राहिलो, मी काम करत राहिलो. करोनाच्या संकट काळात आपण कराडकरांसाठी पूर्णपणे ताकदीनं काम करायचा प्रयत्न केला. अनेक पेशंट्सला देखील आपण तिथं ऍडमिट करून बरं करण्याचं काम केलं. पाण्याचं संकट असेल किंवा इतर काही असेल, आपण कायमस्वरूपी आपल्याला संधी मिळाली नाही मिळाली तरी आपण कष्ट करत राहिलो. आज देखील माझी आपल्याला विनंती आहे की आपला आशीर्वाद आपण माझ्याबरोबर ठेवला तर मी तुमच्यासाठी चांगला सेवक म्हणून काम करीन, तुमच्या अडीअडचणी सोडवीन. मला एकदा संधी देण्याच्या बाबतीमध्ये आपण विचार करावा एवढी विनंती मी या कार्यक्रमानिमित्त आपल्याला करतो. मोठ्या संख्येनं आपण उपस्थित राहिला. आज दिवाळीचा सण आहे आणि तुम्ही माझ्यासाठी एवढा वेळ काढला, मला खूप चांगलं वाटलं. असाच आशीर्वाद माझ्यावर ठेवा. येणाऱ्या 20 तारखेला कमळाच्या चिन्हासमोरचं बटन दाबून आपण आपला बहुमोल मत हे भारतीय जनता पार्टीला मला द्यावं ही विनंती करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. होते मला परिचय आहेच त्यांचा, त्यामुळे मी तिथे नाही पण दुसरीकडे. नक्कीच कमळ फुलेल अशी अपेक्षा आहे 100%. सगळ्यांनी बाबांच्या कार्याची प्रचिती तर सगळ्यांनाच आहे. त्यांचं कार्य अतुलनीय आहे असं म्हणायला काय हरकत नाही आहे. आणि नक्कीच भविष्यामध्ये एक नवीन आपल्या कराडला दिशा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करते.